रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। देहाच्या निरासे पाविजे अठाया, माझी आई शिकाया जवन होय। शरीर मी नाही, शरीरात राहणारा मी। आत्मा परमात्मा माझं स्वरूप असल्यामुळे शरीराचा आणि माझा संबंध नाही। वृत्ती पांडुरंगमय झाली, वृत्ती हरिमय झाली, सतत नामामध्ये रंगली बर का। आणि राहिलेलं ओस शरीर फक्त आयुष्याच्या काळाच्या हातामध्ये असतं भक्तांचं। ते आज गेलं काय आणि उद्या गेलं काय त्याची पर्वा भक्तांकडे नसते। आणि भगवंत म्हणतो असे भक्त मला आवडतात, मी नमस्कार करतो अशा भक्तांना। सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते। विठ्ठल विठ्ठल। थोडक्यात सांगायचं म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय भजन करू लागले। पांडुरंग 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 पांडुरंग। आणि मंबाजी बुवा काट्याच्या लाकडानं मारत होते जगद्गुरु तुकोबाराय, तरीही भजन पांडुरंग 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 पांडुरंग। मंबाजी बुवा काट्याच्या लाकडानं मारत होते तरी खाली भजन सुरू होतं। मंबाजी बुवा मारता मारता थकले, जगद्गुरु तुकोबाराय घरी आले। घरी आल्याच्या नंतर आमच्या जिजाबाई रडू लागल्या, स्वामी किती येडं लागलं तुम्हाला त्या पांडुरंगाचं, त्या विठ्ठलाचं, तुमच्या देवाचं। तुम्ही भानावर नाहीत, ध्यानावर नाहीत, कुठे गेला तुमचा देव? का नाही आला धावून तुमच्यासाठी? बघा तुमचं शरीर सुजलंय, रक्तानं लाल बंबा झालंय, शर्ट फाटलंय तुमचं, का नाही आला धावून? तुम्हाला मारलंय 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 मारलंय। हा आवाज जगद्गुरु तुकोबारायच्या कानावर पडल्याच्या नंतर मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आवले मला मारलं म्हणती? अगं मला कोण मारणार आहे? मी तो वासुदेव तत्वता अहम ब्रह्मास्मी। ज्या शरीराला मारलं ते शरीर मी नाही बर का। शरीराला मारलं, शरीराचं दुःख शरीरच जाणो जाणे। देहीची विदेही भोगो दशा, शरीराची पर्वा नाही। याला म्हणायचं भक्त। एक स्त्री भक्त होऊन गेल्या मीराबाई, जाता जाता सांगून जातो ऐका। राजमहालामध्ये जन्माला आलेली मीराबाई, राजकन्या, सर्व भोग अनुकूल, काहीच कमी नाही महाराज, कशाचीच कमी नाही। भक्तीनं प्रवेश केला अंतःकरणामध्ये, रात्रंदिवस कृष्ण 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 कृष्ण। डोळ्यानं रूप पाहायची तर श्रीकृष्णाचं रूप पाहायची, नतमस्तक व्हायची तर श्रीकृष्णाच्या चरणावरच नतमस्तक व्हायची, नामस्मरण करायची तर फक्त श्रीकृष्णाचंच नामस्मरण करायची, पूजा करायची श्रीकृष्णाच्या चरणाचीच पूजा करायची। असं जिनं पूर्णपणे आपलं जीवन श्रीकृष्णाच्या चरणावर अर्पण केलं महाराज, त्या मीराबाईची जगामध्ये आज कीर्ती आहे। धन्य ती मीराबाई। हे आमच्या मीराबाईचे या ठिकाणी उभे आहेत, म्हणून मी नेहमी म्हणत असतो ऐका। है आँखों जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में। मुख वो है जो हरि नाम का स्मरण किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा इस हाथ की, है हाथ वो जो भगवान का पूजन किया करे। अरे मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगी, पहलों में बली बन के गंजली, मेरा वानी दीवानी कहाने लगी। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। स्त्री भक्त सांगितलंय बर का। तुकोबाराय बद्दल बोललो, भक्तांबद्दल बोलू लागलो, आणि माझ्या तरुणांसाठी एका भक्तांबद्दल मी प्रत्येक कीर्तनात मध्ये बोलत असतो। आणि मला सांगण्यासाठी आवडते, कारण तरुणांची सध्या गरज आहे, काळाची गरज आहे। परमार्थाला तरुणांची गरज, गावात तरुणांची गरज, आणि देशाला तरुणांची गरज। गावातला तरुण सुधारला, गाव सुधारलं, गाव सुधारलं तर देश सुधारला, आणि तरुण सुधरू शकतो फक्त या मंडपामध्ये, याच ठिकाणी। म्हणून सप्ताहाची गरज आहे बाबा। घासल्याशिवाय धारणा ही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धारणा ही तलवारीच्या पातीला, तरुणांशिवाय मजा नाही महाराष्ट्राच्या मातीला आणि सप्ताहाच्या साथीला।
धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुण आहे जवान जवान आहे तरुण तरुण आहे जवान तूच आहे महाराष्ट्राची शान फक्त परमार्थातच ठेव भान जीवनात होणार नाही दाना दान देशाविषयी असू दे अभिमान स्वाभिमान आणि ओठवार असू दे ज्ञानोबा आहे तुकोबा आहेच गुणगान तोच खरा जवान विठ्ठल आणि मला तरुण आवडतात बरं का तरुण आवडतात मला मी तरुणांची निंदा करतो असं नाही तरुणांची गरज आहे काळांची गरज आहे मी नेहमी सांगत असतो भाऊ या जगामध्ये दोन व्यक्ती सतत जागा आहे म्हणून आपला देश तुम्ही आम्ही आणि आपले सत्ते दोन व्यक्ती कोणच्या एक देशाचा जवान शिपाई माझा तरुण सीमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून शत्रूबरोबर युद्ध करतो झुंजतो आजही लेकरा बाळाचा विचार न करता स्वतःच्या शरीराची पर्वा न करता कितीतरी जणांनी आतापर्यंत आपलं स्वतःचं शरीर फासावर लटकवलं गेले महाराज जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले त्यांना मी भक्त समजतो त्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही कपाळाला गंध नाही भजन करत नाहीत अभंग पाठ नाही कुछ नाही फक्त हातामध्ये बंदूक आहे एवढंच की आपल्या टाळातून आवाज निघतो आणि आपल्या देशासाठी तुमच्या आमच्यासाठी त्यांच्या बंदुकीच्या गोळीतून आवाज निघतो त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहेत आनंद घेऊन राहिलो सप्ते करून राहिलो आपले मंदिर त्यांच्यामुळे सुरक्षित आहेत नाही तर आतापर्यंत इथं एखादा बाम पडला असता एवढी गर्दी पाहून एक बाम तीन काम नाही का महाराज काही लोकांना आवडत नाही माझा आवडीचा विषय माझ्या डोळ्याला पाणी येतं कधी कधी मीडियावर बघतो आपण टीव्हीवर त्यांची मुलगी रडती पत्नी रडती दिवाळीची दिवशी वडील शहीद झालेले असतात देशासाठी मीडियावाले विचारतात काय वाटतं तुम्हाला तुमच्या पप्पाबद्दल एका डोळ्यातून आनंद अश्रू एका डोळ्यातून दुःखाचा अश्रू वाहतो रडता रडता स्वाभिमानानं अभिमानानं सांगतात आमचे पप्पा मेले नाही आमचे पप्पा देशासाठी गेले अमर झाले जे देशासाठी लढले तरुणांनो ते अमर हुतात्मे झाले आणि परमार्थ अमर होण्यासाठी झेन बाबा अमरा हा अमरा खरे की पहा खोटे मग गळ्यामध्ये माळ नाही पण शरीराचा त्याग आहे भक्त ऐशी जाना एवढीच लाईन घ्या जे देही उदास देहाचा त्याग त्यांना भक्त म्हणतात कितीतरी जण गेले म्हणून मी नेहमी तरुणांसाठी सांगत असतो माझं कडवं सुद्धा आहे यांच्याबद्दल एक सावध व्हा तरुणांनो आईस नका करू जन्म मरण 7 दिवसाचा विचार करू फासावर गेले भगतसिंग सुखदेव राजगुरू दिवसामधून एकदा तरी आठवण करू देशाची शिपाई भारत मातेसाठी लढतात आताचे आईबाप मुलीचा गर्भ पाडतात अरे स्त्री धनाचा सांभाळ करून गाईला बी पाळूया चला हो गावकरी आपण सप्ताह करूया असे 47 कडवे माझ्या माथ्यातले गाथ्यातले नाही सुभाष भाऊ 47 आपल्याला जोडाजोडीचं लय ना दे बरं का सप्त्याशिवाय गाव सुधारत नाही सप्ताह व्हायलाच पाहिजे पण सप्ते कसे असायला पाहिजे सप्ताह करू होय एका विचारानं दूर सारोनी राजकारण नाही धरायचं पार्टिशन वागू संतांच्या सांगण्याप्रमाणे वर्गणी करा तारखी बी धरा तारखीचा महाराज स्वधा खरा आपल्या जाती नातीचा महाराज नसतो वारकरी जातीचा आणूया हे चला हो गावकरी आपण सप्ताह करूया काही कडवे उरलेली मी वगा तुम्हाला सांगणारच आहे पण आपली लिंक अशी लागली होती तरुणांसाठी मी सांगू लागलो भक्तांचा विषय त्यांनी सुद्धा शरीर सोडलंय बरं का मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू हो सुभाष भाऊ बद्दल एकदा टाळी वाजवा दिन्ना दिन दिनांक तीन तिनांक तुम्ही हा आज ताल वाजवला खरंच ओळखून वाजवला नाही तर कोणी कोणी त्या गाण्यात जसं वाजली तसंच वाजवायचा प्रयत्न करतात मला वाटतंय हा व्यवस्थित आपल्याला चालतो कीर्तनामध्ये दिन्ना दिन दिनांकचा टॅग माझ्याबरोबर आलेले गजानन भाऊ मोरे हे सुद्धा मृदंग वादक आहेत नंबर 1चे तबला वादक आहे आणि त्यांची होलसेल दुकाने वाटूड फाटा या ठिकाणी वातावरण खराब झाल्यामुळे दुकान बंद केलं त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्यासोबत आले त्यांच्याबद्दल एकदा टाळे वाजवा
कारण जीवनामध्ये हेल्पची गरज आहे, हेल्प जीवनामध्ये मदतीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. आणि आपला हा वारकरी संप्रदाय बरं का एकमेकांना माझं समजत असतो आणि म्हणून माझं म्हणण्याची आज गरज आहे. काय एकमेकांना माझं म्हणण्याची गरज आहे. साधू संतांनी एकमेकांना माझं म्हटलंय. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानबाई माझी. आता द्वेष मच्छरवाडा साखळी पद्धत पाय खेचा खेचे आता कुछ तुम समजून कुछ हम समजू त्याच्यावर मी बोलणार नाही. पण दिल दिया है तरुणांनो जान भी देंगे ना. वतन गेले की नाही गेले महाराज. आता बघा त्यांनी प्राण सोडले कोणासाठी सोडले त्या देशगीत मध्ये सांगितलेलं आहे. शुरामी सरदार काय कुणाची भीती. समोरचा आहे का देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती प्राण घेतले हात. मग आता देवासाठी धर्मासाठी देशासाठी प्राण गमावले म्हटल्याच्या नंतर भक्त नाहीत का ते. काही काहीला आवडत नाही महाराज. काही माणसाला माया ब्रह्म जड परोक्ष विवर्तवाद परिणामवाद आज्यादवाद असं सांगावं महाराजानं. हे काय सांगायलेत महाराज. हो मी म्हणलं येड्या फुटाने खाणारा काजू बदाम एकदम पचन होत असतात का. माझ्या तरुणांसाठी आदेशातला वीरांचा विषय मी मुद्दाम सांगत असतो बरं का. नाही आवडत. मी एका ठिकाणी देशगीत म्हणून लागलो आणि एक समोर बसलेली एक दोघ जण परमार्थाची आवा आणणारे. अरे म्हणलं तो का कापूस जळाला का काय का हळद भिजली तो असा प्रेस राह ना काऊन असा इतका. हो ना. आणि कीर्तन झाल्यावर मला भेटलं म्हणजे महाराज तुम्ही गाणेच म्हणले. म्हणलं तुला एका दगडात खाली पाडीन. कडू म्हणलं पाकिस्तानचा आहे काय रे तू मूर्खा. हे गाणे आहेत का हे देशगीत म्हणजे त्यांचे अभंग आहेत. आता ऐका त्यांना नुसतं वीर नाही म्हणायचं मग भक्त सुद्धा म्हणायचं. आमची संत मांदियाळी होऊन गेलेली नुसते टाळ वाजवणारे संतच नाही त्यांना सुद्धा वीर म्हटलंय. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे लाथाळीला हा संसार केला शेड उर्मीचा मार म्हणून ह्या अभंग यांची ह्या अभंग त्यांची. विठ्ठल म्हणून सावध व्हा तरुणांनो आईस नका करू जन्म मरण 7 दिवसाचा विचार करू. फासावर गेले भगतसिंग सुखदेव राजगुरू. हे कडवं जोडलेलं आहे मी म्हणून त्यांची एकदा तरी दिवसातून आठवण करा असं मी तरुणांना सांगत असतो. असं मीच नाही आमच्या लता दिदी गेल्या सांगून. कोण लता दिदी. लता मंगेशकर जिनं संगीताची सेवा केली आयुष्यभर. अशी संगीताची सेवा केली अशी संगीताची सेवा केली नंतर नंतर संगीतच त्यांची सेवा करत होतं एवढा अधिकार प्राप्त केला. आणि गेल्याच्या नंतर ज्याला कळालं का त्याच्या डोळ्यातून पाणी चालू. मरो तू कुछ ऐशे मरो. मरण तुम आम्हाला सुद्धा एक दिवस येणार आहे. दुनिया में आए हो यारो तू कुछ करके जाना. कुछ करके जाना म्हणजे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याची चपला घेऊन जाणं असं नाही बरं. हा काहीतरी करा. येतानी नरदेह घेऊन जन्माला आलो जाताना या जगामध्ये नाव ठेवून जायचं. विठ्ठल मी नेहमी सांगत असतो माणसानं असं जीवन जगलं पाहिजे. चालताना कोणी राम राम घातलं पाहिजे. ज्या ठिकाणी बसलं त्या ठिकाणी जवळ येऊन कोणीही बसलं पाहिजे. आणि गेल्याच्या नंतर ज्याला कळालं का त्याच्या डोळ्यातून पाणी चाललं पाहिजे की नाही माणूस होता. आणि माणूस घडवण्याचं काम आमचा वारकरी संप्रदाय करतो. विठ्ठल विठ्ठल. मग लता दिदी सांगून गेले तरुणांनो माय बापा हो माझ्या बंधूंनो जरा याद करू. त्या भक्तांची एकदा तरी दिवसातून आठवण करा. सावध व्हा. आता आईस करण्याची वेळ नाही सावध होण्याची वेळ आहे. म्हणले महाराज सावध व्हा किती वेळचं म्हणायले तुम्ही. नेमकं आम्ही व्हायचं कुठं सावध. महाराज म्हणले कुठेही सावध व्हायचं नाही याच ठिकाणी सावध व्हायचं. सावध होऊनी भजनी लागा आणि देव करा कैवारी. मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी. हा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. काय म्हातार उडी आणतंय. तुका म्हणे वृद्ध होती तर नेरे आनंद ते तिचा मुख्य शिवाचा. इथला पावरच तसा आहे महाराजांना. खरंच इथं नाचलं पाहिजे माणसात. मी तर लय नाचत असतो कारण आयुष्य थोडं राहिले. आता कुतर्क वितर्क सोडून द्या. आता गाऊ नाचू विठू तुझा. हॅलो हॅलो लाईट आली का.
हा आता माईक सिस्टीम लागणार म्हणजे माईक सिस्टीम लागणार. क्या बात आहे. सर्वांनी एकदा भजन करा प्रेमानं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तरुणांनो ऐका, तुमच्यासाठी मुद्दा विषय. सावध व्हा तरुणांनो, आईच नका. काय करतील तरुण सांगता येत नाही आपले. कधी कधी तरुण महाराज एका पोराने इन केली, हॉटेलवाल्यावर धमकी टाकू लागलं. म्हणे गरम काय आहे तुमच्या हॉटेलीत? ते म्हणजे आहे बाबा. त्याच्यापेक्षा म्हणे भजी आहेत. त्याच्यापेक्षा म्हणे जिलाबी. अहो त्याच्यापेक्षा ते म्हणे इस्तू आहे. मग आता हे म्हणे द्या मग एक प्लेट. यानं खरंच एक प्लेट नेऊन ठेवला. काय करतं पाहू. ते राहिलं सिगरेट काढलं, पेटवलं आणि गेलं उठून. आणि कसे विचित्रवाणी वागतील महाराज. आमचं ऐकणार नाही. आम्ही प्रेम करतो तो. एका ठिकाणी मी बघितलं महाराज, एका पोरानं चौकून चिप्पी केली, माझ्यात कोंबड्या तुरेवानी इतकीच केस. म्हणलं ही कोणची फॅशन आहे आता. म्हणजे काही दिवसाने तुम्हाला जे हरे राम राम घालणार नाही. तुम्ही दिसले की कुकू चिकू. संस्कृती नष्ट होत चालली भाऊ. त्यासाठी कीर्तन आहेत, त्यासाठी सत्य आहेत. काळाची गरज आहे. म्हणून मी इथं नाचा, इथं नाचणार नाहीत. हरिपाठ चालू असला आमच्या तरुणांना जर म्हणलं नाही एखाद्या, हे बरोबर या नाचा, इकडे या, फुगडी खेळा, नाचा. ते म्हणजे नाही का नाही, अरे नाचा या, इथं नाचत नाही. तिकडं डीजेवर भजाव. कडुळाचं पाणी 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 पाणी. इतके नाचतेत, कोणी नाचा म्हणत नाही का. आणि फेशी असतो तोंड. पण इकडं नाचले ना दादा हो तर सद्गती, तिकडं नाचाल तर अधोगती. इकडं आमच्या संतांनी नाचा म्हटलं, इथं नाचा. उधार आहे इकडं, आहे की नाही. आणि म्हणून तरुणांसाठी मी भक्तांचा विषय सांगितला. चला आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जनरल खूप बोलत असतो, तरी पण चिंतनाकडे येऊया. भक्त सुद्धा सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे. तुम्हा आम्हाला सुद्धा काय पाहिजे सांगा. आपल्या धडपडी कशासाठी सुरू आहेत? सुखासाठीच का नाही. बंगला बांधणं, सुखासाठी 4 व्हीलर, सुखासाठी कोरडवाहू जमीन पाण्याखालची करणं, सुखासाठी निवडून. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन एक मुक्ती यज्ञ नाही केला. शिन पावला माया येशिला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन एक मुक्ती यज्ञ नाही केला. आपलं लग्न करणं सुखासाठीच नाही का बाबा. सुखच ना. केलं लग्न, मुलगी नको द्यावा, मुलगा पाहिजे. कशासाठी? सुख देईल म्हणून. मुलं सुख देतात का? जेल 5-5 पोर आहे, तेल जाऊन भेटा. बरेच कदरलेले म्हातारे आमच्याकडे येतात. महाराज आवलात खराब निघली, आता तुमच्या संघ पंढरीला येऊ द्या. आता कडूतूल पोत्यात घालून रूमण्यानं आणायला पाहिजे. जेव्हा आमचे महाराज लोक चला म्हणत होते तेव्हा थांबा ना महाराज, 2 4 हात हो द्या ना महाराज. नंतर घालून माळ महाराज, येऊन पंढरीला नंतर लय वेळ आहे ना महाराज. अरे लय वेळ आहे. अरे वेळच नाही, क्षणभंगूर नाही भरोसा. जाईल हा नरदेह मग कैसा. भगवंत क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काय वेळ आहे? वेळ आहे का? पुढच्या वर्षी याच मंडपामध्ये शेजारी शेजारी बसून कीर्तन ऐकायला याची गॅरंटी नाही. नो गॅरंटी. आता वेळ आहे, वेळ साधून घ्या. बरवी ही वेळ सापडली संधी, आणि साहे झाली बुद्धी संचिताची. विठ्ठल विठ्ठल. ऐका दादा, मुलं सुख देत नाही, पत्नी सुख देत नाही, बंगला सुख देत नाही, 4 व्हीलर सुख देत नाही, पद पदवी सुख देत नाही. महाराज म्हणतात येड्या हो, या संसारात सुख नाहीच ना. संसार दुःखाचं मूळ आहे. सुख नाही कोठे आली या संसारी, सुख नाही कोठे आली या संसार दुःखमुळ चौकडे, इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची सर्वणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाची. नाही का? ढेकणाच्या बाजी सुखाची कल्पना, मूर्खते वाचना. येऊ पाय आपल्याला पाहिजे सुख, धुंडायलो संसारामध्ये मिळणारच नाही. मार्ग चुकला. एका म्हातारीची सुई हरवली. रात्रीच्या 12 वाजता म्हातारी सुई शोधत होती कुठं? दारात.
रात्रीच्या 12 वाजता दारात का शोधत होती? दारामध्ये खांबा होता, असा लाईट होता, प्रकाश होता, प्रकाशामध्ये सुई शोधू लागली म्हातारी. माझं कीर्तन संपलं, मी गेलो, मी बघितलं, म्हणलं आजी काहीतरी शोधती. आजी, मावशी काय बघता? माय सुई हरवली रे, 1 घंटा झाला बाबू, सुई सापडणं. मी म्हणलो शोधू लागा, मदत कराव, म्हातारा माणूस आहे. मी शोधू लागलो, अर्धा घंटा झाला, मुलं सुई सापडणं गजू. मी म्हणलं आजी नेमकी हरवली कुठं? घरात. पाहती कुठं? दारात. काय आजी घरात सुई हरवली, दारात का बघता? अरे घरात अंधारी, दारात उजेड आहे, म्हणून मी म्हणलं उजेडाला पाहावं. आता तुम्हीच मला सांगा बाबा, किती उजेड असलं म्हणजे म्हातारीला सुई सापडेल दारामध्ये? सापडणारच नाही ना. का? दारात हरवलीच नाही ना. हरवली कुठं? घरात. जरी अंधारे तिथं प्रकाश करावा लागेल. ज्या ठिकाणी सुई हरवली त्या ठिकाणी सुई सापडला, असा जसा नियम आहे, तसं तुमचं आमचं सुख परमार्थामध्ये संत संगतीमध्ये धुंडाळलेलो संसारात महाराज म्हणतात मिळणारच नाही. विठ्ठल विठ्ठल. आता चला इकडं लक्ष द्या. मी सुखाचे प्रकार 4 सांगणार आता तुम्हाला. 4 प्रकार सुखाचे सांगतो आणि त्याचं विश्लेषण करू, कारण वेळेच्या आता आपल्याला कार्यक्रम करायचा. वातावरण जरा खराब आहे की नाही? हां, लाईट नाही, त्यामध्ये लाईट असते तर आणखीन पॉवर जरा. माईक सिस्टीमला जाऊ दे, माईक सिस्टीमला पॉवर नसला तरी आपला पॉवर खलास होऊ देऊ नका. ऐका सुखाचे 4 प्रकार. पहिलं सुख दुःख मिश्रित सुख. नंबर 2 सर्व सुख. नंबर 3 अति सुख. नंबर 4 सोलिव सुख. याचं करायचं विश्लेषण. सुख दुःख मिश्रित सुख म्हणजे सोप आहे. कधी सुख कधी दुःख, कधी सुख अनुकूल प्रतिकूल गोष्टी बसून संसारामध्ये होतंय ते नाही का? साहेबी निघली मार्केटमध्ये, 1 लाख रुपयाची गड्डी हातात आली, पैसा 500-500च्या नोटा. सुख झालं. काय झालं? सुख झालं. एकटा पाय चालला, चोरायनं अडवला, जांब्या काढला, निकाल हिसकून घेतले. आता काय झालं? दुःख झालं ना. पैसा लय प्यारा आहे महाराज. आमच्या गावामध्ये एक माणूस 10-12 थैल्या सोयाबीनच्या काढल्या, मजूरदार होता. त्याला 500-500च्या नोटा आल्या, 25-30 हजार रुपये. तो इतक्या आनंदानं मोजू लागला. भाऊ माझ्याकडे लक्ष दे, मी डोळे भरून बघितलं होतं त्याच्याकडे. तर तो अशी लय कमी होऊन एकदा सुरुवात झाली ना त्याची घडीच्या काट्यावानी 1 2 3 4 5 6 असं बरोबर कमी जास्त होईन लय. 1 2 3 4 5 6 7 8 9 असं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 मी म्हणला अरे तू पद्धतशीर जरा आरामानं मोज, जाशील मरून प्राण निघून जातील, कोणी हिसकून नाही घेत का? तो गुचक्या घ्यायचाय माझातल्या माझा श्वास घ्यायचाय पण लय कमी होऊ दे ना. 13 14 15 16 17 18 19 यार म्हणलं काय किती आवडी ना. सुख दुःख मिश्रित. ठीक आहे बाबा, लग्न केलं, सुंदर पत्नी मिळाली, काय झालं? सुख झालं. संतान होईन, आता काय झालं? दुःख झालं. गेल्या एका देवाच्या वाऱ्या झाला मुलगा, परत काय झालं? सुख झालं. मुलगा मोठा झाला, पिऊन आला, बाप डोक्या इतका उचलून कमरावर आदळला, आता काय झालं? असलं आहे संसारामध्ये, कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख. याला म्हणायचं सुख दुःख मिश्रित सुख. नंबर 2 आहे का? सर्व सुख. सर्व सुख विटीवर उभे आहे पंढरपूरमध्ये. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शरंधर. बर का सुभाष भाऊ? शरंधर. आता बरोबर. हा, सूर पाहिजे हे की नाही? महाराज स्वरात पाहिजे आणि जोरात पाहिजे, लोक घोरात राहत नाहीत. हा, आता सेटिंग झाली व्यवस्थित. क्या बात आहे. सर्व सुख कळालं ना आता? विटेवर उभं. नंबर 3 अतिसुख. अतिसुख भगवान परमात्मा मंदिरापुरता मर्यादित नसून तो सर्व ठिकाणी आहे, व्यापक आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, लाकडामध्ये, पाण्यामध्ये, दगडामध्ये कणकणमी आहे भगवान. आणि असं त्याचं व्यापक ज्ञान होणं म्हणजे अतिसुख. त्याला हात नाही, पाय नाही, आकार नाही, उकार नाही, नाम नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूच देवराया. याला म्हणायचं अतिसुख. सर्व ठिकाणी भगवंत, असं व्यापक ज्ञान होणं. जळी स्थळी भरला, जळी स्थळी भरला,
वा टाळी वाजवा एकदा. असे योग्य प्रमाण विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही हुरला जिम्या दृष्टीने देखिला किंवा पाहिला विठ्ठलची विठ्ठल. त्याचं व्यापक ज्ञान होणं म्हणजे अतिसुख बाबा. आणि हे अतिसुख झालं आता तुकोबा राहिला. ऐका, निर्गुण निराकाराचं ज्ञान झालं, ब्रह्माचं ज्ञान झालं, पूर्णपणे ज्ञान झालं. तुकोबरायाने जाणलं, म्हणले देवा मी जाणलं, पण परत नियंत कर. आता जाणून नियंती करी माझे मन. मला नियंत कर, मी जाणलं तुझं स्वरूप, पण मला देव नाही व्हायचं, मग मला भक्त व्हायचं. मी भक्त तू देव. भक्त तू देवा ऐसे कर मी भक्त तू देवा ऐसे कर मी भक्त तू देवा ऐसे कर नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव. देवाचं स्वरूप जाणून सुद्धा, देवाचं ज्ञान होऊन सुद्धा तुकोबराय म्हणतात मला देव नाही व्हायचं, भक्त व्हायचं. का? आता मला सांगा, गुळाची भेली होऊन राहण्यात माझा का गुळ खाण्यात माझा? गुळाच्या भेलीला गुळाची गोडी कळती का? नाही, गुळ खाणाराला गोडी कळती. तसं देवा तुझ्या नामाचा महिमान तुझं न कळो मेघ श्यामा देव होण्यात माझा नाही. भक्त होऊन तुझं भजन करण्यात, कीर्तन करण्यात, नामस्मरण करण्यात जी माझा आहे, जो आनंद आहे, जे सुख आहे, त्या सुखाला सोलिव सुख म्हणतात. आता या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जे मिळालंय ना सोलिव सुख, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडीने. आणि म्हणून बाबा ऐका, हे सोलिव सुख जे आहे ना, हे संतांच्या वैष्णवाच्याच अंगणामध्ये उभा असतंय हात जोडून. म्हणून संत सुखाच्या पाठीमागे नाही लागले, सुख संतांच्या अंगणामध्ये, वैष्णवाच्या अंगणामध्ये हात जोडून उभे. सोलिव जे सुख अति सुखाभूनी उभे ते अंगणी वैष्णवाच्या, उभे ते अंगणी वैष्णवाच्या, उभे ते अंगणी वैष्णवाच्या. सोलिव जे सुख अति सुखावणी आणि उभे ते अंगणी वैष्णवाच्या अंगणामध्ये उभे हात जोडून. म्हणून तर देव वैकुंठ सोडून संत सदनी अगोदर सांगून गेलो. भक्तांना सुद्धा या सुखाची गरज भासली म्हणून भक्ती करतो. आणि तुम्हा आम्हाला सुद्धा या सुखाची गरज, याच आनंदाची गरज नाही. या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. म्हणून बरेचसे लोक म्हणतात महाराज सप्ते भरपूर झाले, एका एका गावात 5-5 सप्ते व्हायला लागलेत, लय पैसा खर्च व्हायला लागला बोलतात लोक. पण मी म्हणतो सप्त्याशिवाय गाव सुधरत नाही, सप्ताहाची गरज आहे. अशी या सप्त्याची कीर्ती सांगू काही, सप्त्याशिवाय गाव सुधरत नाही. विना घेती आमची मुक्ताबाई, भावना माणसाची राहिली नाही. घ्यावं विना येतो येतो म्हणतो, खांद्यावर ना तू घेऊन हिंडतो. अरे नंबरवारी विना घेऊन पुण्य कमवूया, चला हो गावकरी आपण सप्ताह करूया. आज ही आमच्या महिला मंडळीचा भाव जास्त आहे महाराज परमार्थमध्ये. शिवमहापुराण कथा या ठिकाणी म्हटल्याच्या नंतर महिला वर्ग जास्त का पुरुष वर्ग? परमार्थात श्रद्धा आहे त्यांच्याकडे पुरुषापेक्षाही. एखाद्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा नसू द्या, पाठीमागच्या भीतीला जाऊन 4-5 कुकाची बोट लावत्या नसत्या. श्रद्धा आहे, भाव आहे. म्हणून माय आता तुमच्याकडे येतो थोडंसं. तुमचा परमार्थ लय सोपा आहे. तुम्हाला नाही कीर्तन करता आलं, नाही अभंग पाठ नसला, संस्कृत नाही वाचवता आलं तरी चालतंय. तुम्ही एक काम करायचं सोपं तुमच्यासाठी, आम्ही आमच्या मनानं नाही म्हणत. पतीची या मता अनुसरूनी पतिवर्तन. तुका म्हणे पतिवर्ता तिची देवावरी सत्ता. मालकाची सेवा करायची रोज. होय बा, 4-5 गोष्टी सांभाळा.
डोक्यावर पदर, अतिथीचा आदर, लेकरा बाळाची कदर, पतीची सेवे सादर, अशी जी स्त्री, धिस इज इंडिया इज माय मदर, तीच माझी भारत माता. पुन्हा 5-6 वाक्य सांगू का? तुमच्या गावामध्ये सप्ताह 5वा दिवस आहे. मग संसारामध्ये हसा, परमार्थामध्ये राडा, अंगणात टाका शेणाचा साडा, दिंडी आल्यावर सुंदर रांगोळी काढा, पोळा सोडून रोज पतीच्या पाया पडा, म्हणजे जीवनात होणार नाही राडा. जीवनात नसल होद्याचा राडा तर रोज पतीच्या पाया. हा खरं आहे ते, पती परमेश्वर आहे. एका ठिकाणी असं सांगायला गेलो, एक बाई भेटली कीर्तन झाल्यावर म्हणे, महाराज तुम्ही म्हणता ते खरे, आम्ही पाया पडू ना, आम्ही त्याच्या पाया पडू ना, दिवसातून 3-3 टाइम त्याच्या पाया पडू, पण त्याचे पाय सापडत नसतील तर हे तिकूनच घालील वाटागण पाहून पाटागण बाजाराहून फाडून टाकीन, जीव मारीन, फाडून टाकीन. आणि याचीच पॅन्ट फाटलेली, ही कोण शिवण? मग ते आमचे इंदुरीकर म्हणतात, ही कोण शिवण? आणि खरं आहे महाराज, हे वातावरण ज्या एक जण एसटीतच माझ्याजवळ बसलो ना, शिशीर तुकडा हातातच त्याच्या एसटीतच, त्याला जास्त झालं ते माझाच पाय लागलं खाजवायला. मी म्हणलो तो माझा पाय असं, मग माझा कुठे? मी उचलून दावला, हो काय तुमचा पाय राव म्हणलं, कुठून गिराय का आलं हे म्हणलं, शिशी तुकडा हातातच. मी म्हणलं टकटक लावू नको, मुकाच बैसभर कीर्तनाला जायचं. नाही नाही महाराज असं कसं, तुमचं दर्शन घ्याव द्या. म्हणलं नाही नाही मुकाच बैस, नाही नाही दर्शन घ्याव द्या. तुम्ही का सामान्य माणसं आहे काय? अहो तुम्ही संत माय बाप कृपावंत, ते बोलते तुमचं दर्शन घ्याव द्या. मी म्हणलं नको नको, नाही नाही घ्याव द्या. मी म्हणलं घे बापा, उगच काय लय खतरनाक असं. घे लवकर म्हणलं. हो घेतो, लवकर घे. हो हे शिशीस तुकडा धाराधारसा खातात, त्याचं दर्शन होस तर आमच्या हातात शिशीस तुकडा द्यायला त्यानं काय पाहता काय करतील सांग. एक जण शाळेसमोरून पिऊन चाललं बरं का, सुभाष भाऊ. 2 मुली उभ्या होत्या तिथं. त्या मुली एकमेकीला कसं करतात, तुला असाच बेवडा नवरा भेटला पाहिजे. ती म्हणते तुलाच, ती म्हणते तुलाच, ती म्हणते तुलाच. हे म्हण लवकर सांगा मग मला जायचंय. अवघडच परिस्थिती, काय करतो आता. 31 आला, 31 डिसेंबर बरं का, एन्जॉय म्हणून दारू प्यायला लागलेत. 31 डिसेंबर सण म्हणून काय कमाली. एक चांगला माणूस दारू प्यायला त्या दिवशी माझ्यासमोर आला, जय हरी. मी म्हणलं जय हरी. मला वास आला, मी म्हणलं दारू प्यायला वाटतंय. हो म्हणे महाराज पण आपल्याला चढतच नाही. मी म्हणलो दारू ती चढत असती, ती गुण टाकत नाही. कसं बोलता राव, 2 क्वाटरी आणले आता सध्या पठ्ठ्यानं, पण तुम्हाला व्यवस्थितच बोलून दाखवणार म्हणे मी. ऐका, घरात गेलो, कपाट उघडलं, कपाटातली बाटली घेतली, गिलासात ओतली, गिलास इसळून मोरीत फेकून द्याला. हळूच कवाड उघडून पाहिलं, पलंगावर बायको झोपलेली. बायकोच्या या कानात त्या कानाला पत्ता नाही महाराज. पाहिलं काय व्यवस्थित बोललो की नाही, आपल्याला चढतच नाही. मी 5 मिनटं थांबलो. मी म्हणलो काय सांगा बापा, मला अहो चढत असती काय नका सांगू, उगं बोलायली तुम्ही खोटं काही बी. कसं बोलता राव, पुन्हा एकदा ऐका बाबा. अहो घरात गेलो, कपाट उघडलं, कपाटातली बाटली घेतली, गिलासात ओतली, गिलास इसळून मोरीत फेकून द्याला महाराज. हळूच कवाड उघडून पाहिलं, पलंगावर बायको झोपलेली. पण 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 बायकोच्या त्या कानाला पत्ता नाही बरं का. पाहिलं का, अहो आपल्याला चढतच नाही. चढी नाही का म्हणलं, चढी तुला याच्या अगोदर व्यवस्थित बोलला, आता तुला बोलताय नाही. हे काय चढी, मग तर जास्त चढी न मारत. कसं बोलता राव, पुन्हा एकदा ऐका. घरात गेलो, कपाट उघडलं तर कपाटात बायको बसलेली. गिलास इसळून मोरीत फेकून द्यायला गेलो तर मोरीत बायको झोपलेली. हळूच कवाड उघडून पाहिलं तर पलंगावर बाटली झोपली. आता बाटलीत जागी बायको, बायको ही चढी नाही का. आता मी म्हणलं येड्या, ही चढती उतरती चढती उतरती. संसाराची राख रांगोळी समाजामध्ये रेकॉर्ड राहत नाही, आयुष्य समोर राहतं. अगोदर मारावं लागतं, कधी कधी बापाला खांदा द्यायची इळी याची माडेल, अशी परिस्थिती निर्माण होती. ती का पेता जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पीली सुबह उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पीली सुबह उतर जाएगी. पीना है तो हरि नाम की पीले, तेरी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. म्हणून आमचे महाराज म्हणतात ती का पेता, हा काढा घ्या ना आमचा ब्रह्मरसाचा. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा.
तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. म्हणून आपला इकडून विषय सुटला होता. ते तिकूनच पिऊन येतात मग काय सेवा करावं. मी म्हणलं तरीही माय सेवा कर नाही का. पत्नीसाठी तिचा पती निखळ भोगाचं साधन नसून मोक्षाचं साधन आहे. तुका म्हणे पतिवर्ता आणि तिची देवावरी सत्ता. ऐका ना, आमची जिजाबाई नवऱ्याला भांडत होती, देवाला शिवे देत होती, पण पतिवर्त होती. तू कोब्बर आहे. कधी कधी भामचंद्रावर, कधी भराड्यावर, कधी भांडाऱ्यावर निवांत भजनासाठी जायचे. पुढे 3 वाटा फुटायच्या. आमची जिजाबाई भाकरी घेऊन जायची. 3 वाटा फुटायच्या. नेमके कोण्या वाटेनं तू कोब्बराय गेले कसं कळायचं. आमची जिजाबाई जमिनीला कान लावायची. ज्या वाटेनं तू कोब्बराय गेले का त्या वाटेतून तिला विठ्ठल विठ्ठल असा रिंगटॉंग ऐकू यायचा. महाराज काय अधिकार तुका म्हणे पतिवर्ता. गेली जिजाबाई, मोडला काटा, घाबरला देव, बसला गरुडावर, आला डोंगरावर. एका बाळाचं रूप घेतलं आणि म्हणला जिजाबाई तुमच्या पायातला काटा काढू का. ती म्हणली बाळा तुला जमल का. ते म्हणलं लय मोठे मोठेचे काढले आता लोक. हे तर लहान आहे. तुम्ही नुसते डोळे झाका तू कोब्बरायचं ध्यान करा. आता काटा काढतो. जिजाबाईने डोळे झाकले. प्रत्यक्ष तू कोब्बराय समोर दिसत होते. तुका म्हणे पतिवर्ता. नंतर देवानं ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा आमच्या जिजाबाईचा पाय हातामध्ये घेतला. काय भाग्यवान, काय पुण्य. आणि काटा नुसतं बोट लावला. आल्हादी निघला. म्हणली बाळा लय सुंदर काटा काढला, कळू पण नाही दिलं. तुझं नाव काय आहे सांग ना. तो मनातल्या मनात म्हणला हिला जर माझं नाव सांगितलं तर ही दगडच घेऊन मागं लागल. म्हणजे देवाचं तिचं पटत नव्हतं कधी. बरं म्हणे राहतोस कुठं ते तर सांग. म्हणे मी होय भीमा तिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. आणि बयान मग पंढरपूरचा आहे वय तू. आणि तिथला ते तुला काळ्या इठ्या माहित नाही का. मानावऱ्याला येडं केलं त्या मिळाले ना. तेव्हा तिथंच राहतो ना. मग देव हळूच करून म्हणतो तेव्हा इठू मीचे तू ये मिळाल्या दगडच घेऊन मागं लागली. तू कोपर्यंत आवले थांब आवले आवले अगं आवले थांब थांब. कोणाच्या मागं दगड घेऊन लागली तू. ऋषी मुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात ज्यांच्या स्वप्नात कधी आला नाही. मला भेट देण्याच्या अगोदर तो तुला भेट देतो. तू किती भाग्यवान आहे. तू का म्हणे पतिवर्ता. म्हणून तुमच्यासाठी सांगितलं. माय 5 मिनिटं बोललो भजन करा विठ्ठल विठ्ठल. म्हणून संसारामध्ये हसा, परमार्थामध्ये रडा, अंगणात टाका शेणाचा साडा, दिंडी आल्यावर सुंदर रांगोळी काढा, पोळा सोडून रोज पतीच्या पाया पडा. पोळा सोडून पोळा भरतो का इकडं भरतो. कोणाचा बैलाचा. तुम्ही आम्ही कोण आहेत. खरं संसारच वाजवणाऱ्या. अहो आता कुठं मोठं बैल दिसतो कोणाच्या दारात. 5 वर्षांत खडूल बैल कोणाच्या दारात दिसणार नाही तुम्हाला. दिसलात फक्त घरात. बैलच राहिले नाही आता. म्हणून पोळा सोडून एक जाता जाता येईल ताई विनोद सांगूनच जातो. मी एकटाच हसत होतो. सुभाष भाऊ आम्हाला सण नाही काय नसतं. आम्हाला विठोबाची राज्य आम्हाला ती दिवाळी. दिवाळी दसरा तोचे आम्हा सण. सखे संत जन भेटतील. पोळ्याच्या दिवशी मी मागच्या वर्षी हिंगोलीकडे कार्यक्रमाला गेलो. आमच्या महाराजनीचा फोन आला. महाराजीन कळती ना जिला काहीच ढेकळं येत नाही तरी महाराज हॅलो 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 म्हणलं बोलो. कुठे आहेत तुम्ही. म्हणलं लांब आहे हिंगोलीकडे. इकडे घरी नाही आले. म्हणलं नाही गाडी येणं होत नाही आता. पोळ्याचं सण आहे. म्हणलं करा पोळ्यानं खा मग. अहो तसं नाही. मी म्हणलं कसं. म्हणलं पोळ्याचं सण आहे. ए रे आपल्याला बैल नाही काय नाही. कमीत कमी तुम्ही तर या ना घरी. मी पायाकडे पाहिलं. पायाच्या जागी खुरात नाही. एकटाच हसत होतो. एकटाच होतो. म्हणून म्हणलं पोळा सोडून रोज पतीच्या पाया पडा. पण विनोद द्या सोडून खरोखर माय मालकाची सेवा करा. बस काही करायचं काम नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि तरुणांनी आईवडिलांची सेवा करायची. ती भक्ती आहे. ती सेवा आहे. आणि तो सुद्धा परमार्थ आहे. भगवंत म्हणतो अरे माझ्याकडे तुम्ही येऊच नका पंढरपूरला. तुमचे आईवडील जिवंत आहेत का त्यांची इमानीत बारी सेवा करा. मी पंढरपूर सोडून तुमच्या दारामध्ये येऊन तुमच्या पाठीमागे येऊन उभा राहील. देवाची भक्ती करून देव भेटलच याची गॅरंटी नाही. मायबापाची सेवा जर इमानीत बारी केली तर देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुणांनी आपल्या आईवडिलांची सेवा हा तुमचा श्रेष्ठ परमार्थ आहे. आलं का लक्षात. म्हणून आपला विषय आता चला चिंतनाकडे येऊ नाही का बाबा. सोली सुख कुठं असतं. संतांच्या वैष्णवाच्या अंगणामध्ये
हात जोडून उभा असतं. आणि आता ऐका, हे सोली सुख झालं तुकोबा राहिलं. साधकानी प्रश्न केला, म्हणले महाराज तुम्हाला जे सुख झालं त्या सुखाचा अनुभव आम्हाला सांगा ना, कसं असते काय असते. महाराज म्हणले येड्या हो, ज्याला हे सुख झालं का त्या सुखाचा अनुभव त्याची त्यालाच घेता येतो, दुसऱ्याला सांगता येत नाही. आता तुम्हाला सांगण्याच्या बाबतीत मी मौन धारण केलं, माझी वाचा कुंठित झाली. शेवटचं चरण तुका मने वाचा राहिली कुंठित, तुका मने वाचा राहिली कुंठित, तुका मने वाचा राहिली कुंठित, तुका मने वाचा राहिली कुंठित. पुढे झाले चित्त समाधान, पुढे झाले चित्त समाधान, आळवीत मनी सर्व काळ आठवीत मनी, पुढे झाले चित्त समाधान, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. वाचा कुंठित झाली, मौन धारण केलं. सुखाच्या बाबतीत तुम्हाला सांगता येत नाही, तुम्हाला अनुभव घेता येईल. अभंग शेवटच्या शिक्क्यापासून सोडवायला सुरुवात केली बरं का. राहिलं एकच चरण. 5 मिनिटामध्ये एका भक्ताची कथा सांगणार, हे तुमच्या अभंग लक्षात येण्यासाठी, भावार्थ कळण्यासाठी. त्या अगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माईचं एकदा भजन करू. सर्वांनी मांड्या घालायच्या, हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं नामस्मरण करायचं. हातानं टाळी, मुखानं नामस्मरण, हेच खरं कीर्तन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पा म्हातारे माणसं आहेत पण आहे की नाही, लाजत नाहीत. क्या बात. यांच्याबद्दल टाळे वाजवायला हा खरा आनंद आहे बरं का. आणि हा आनंद घ्या, असा आनंद घेतला पाहिजे. तुम्ही आम्ही खिळी मिळी आणि गदारुळी आनंद. चला, किती वाजले? 9 मिनिटं बाकी आहेत का नाही? नियम 8:30 ते 10:30. तुम्ही नाही म्हणले तरी 9 मिनिटं मी घेणार, हे की नाही? 11 नाही, 11 म्हणल्यावर करावं. चला, एका भक्ताची कथा सांगणार आहे आता. एकच चरण राहिलं, नीट लक्ष देऊन ऐका बरं का. 9 मिनिटामध्ये भाऊ. श्री संत ज्ञानोबा आणि नामदेव महाराज यांच्या काळामध्ये एक हरपाल नावाचा भक्त होऊन गेला. त्या भक्ताचा धंदा असा होता, वाटेवर जायचा, वाटसुरणं अडवायचा, लुटायचा, हाणायचा, मारायचा. तुम्ही माणसाला असे भक्त असतात का महाराज? त्याचा भाव बघा. ज्या गरीबाच्या चुली पेटत नव्हत्या अशांच्या चुली पेटवायचा, कोणाच्या मुलीचं लग्न होत नाही मदत करायचा. आणि त्याचा भाव माऊलीवर होता. श्रद्धा होती, निष्ठा होती आणि अंतःकरणामध्ये अशी तळमळ होती की मला माऊलीचं दर्शन एक दिवस झालं पाहिजे. का? माऊलीची कीर्ती ऐकून होता. काय माऊलीची कीर्ती? चालविली जड भिंती, मेल माणूस जिथं उठविलं, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, ज्याने निगमवल्ली प्रकट केली. ही माऊलीची कीर्ती ऐकून होता. म्हणून त्याला काय वाटायचं, मला माऊली भेटली पाहिजे, माऊलीचं दर्शन झालं पाहिजे. शेवट जाता जाता घेऊ म्हणजे ध्यानात राहतं लोकांचं. आणि आपलं बी थोडं जातानी सांगून गेलेलं बरं. विनोदाचा भाग सोडून द्या, मला विनोद करायची सवय. काय सांगू लागलो मी?
माऊलीवर श्रद्धा निष्ठा होती. माऊलीला पाहिलं नव्हतं, ऐका नीट लक्ष द्या, माऊलीला पाहिलं नव्हतं, माऊलीला ओळखत सुद्धा नव्हता. त्याचा धंदा नित्य असायचा, आडवायचं, लुटायचं, हाणायचं, मारायचं. पण श्रद्धा होती, माऊली भेटली पाहिजे आणि माऊलीचं दर्शन झालं पाहिजे ही अंतकरणामध्ये त्याच्यात तळमळ होती भाऊ. म्हणून तो काय करायचा माहिती आहे का, प्रत्येक माणसाला आडवायचा, आडवल्याबरोबर नाही हाणायचा, मग पहिले 2 प्रश्न विचारायचा मग हाणायचा. 2 प्रश्न कोणते ध्यानात ठेवा. पहिला प्रश्न माळ एक गळ्यात, नाही म्हणला की चालला हाणणं. दुसरा प्रश्न माऊलीला ओळखतो का तू, नाही म्हणला की कच्चून हाणायचा. असे त्याचे 2 प्रश्न नेहमी. ऐका, योगायोग त्याच काळामध्ये प्रत्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थावर फिरत फिरत निघाले आणि नेमके हरपालाच्याच वाटेनं आले. हा ओळखत नव्हता, यानं अडवलं, उभे राहिली उभी. माऊलीला कसं करतो, माळ एक गळ्यात, जटाधारी बा, माळ आहे का माळ. आता ती माऊलीच होती ना, माळ होतीच ना. बरं म्हणला माळ आहे का नाही का, डुप्लिकेट माळी घालून हिंडायलेत माझ्या भीतीनं आजकाल लोक. दुसरा प्रश्न विचारतो म्हणे तुला आता, माऊलीला ओळखतो का तू, माऊलीला होय रे, हा माऊलीला ओळखतो का, माऊलीला कोणाला म्हणतो असं ध्यानात ठेवा. माऊलीलाच काय म्हणतो, माऊलीला ओळखतो का. आता माऊलीलाच माऊलीला ओळखतो का असं म्हटल्याच्या नंतर नामदेवराय मूर्ख्या मूर्ख्या हसू लागले. अहो ज्यांना तुम्ही विचारतात हेच तर ते आळंदीचे माऊली आहेत ना प्रत्यक्ष, हे ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज, हे ते माऊली, हे ते ज्ञानेश्वर महाराज म्हटल्याबरोबर अंगावर शहारे आले, हरपालाच्या कंठ दाटून आला आणि डोळ्यातून पाणी आलं. घट्ट चरणावर मिठी मारली माऊलीच्या, रडू लागला ढसढसा. माऊली बस, धन्य झालो मी, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला माऊली ज्ञानराजा माय बापा. माऊली धन्य झालो मी, धन्य काळ संत भेटी. बस उजळले भाग्यात अवघी चिंता वारली. ढसढसा हरपार रडू लागला महाराज. आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी माऊलीचे चरण धुतले त्यानं आणि परत विनंती करू लागला, ऐका ना माऊली, तुम्ही तीर्थावर फिरत फिरत चालला ठीक आहे, माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये रात्रभर मुक्कामाला थांबा, सकाळी निघून जा माऊली. तसे जाऊ नका माऊली, रात्रभर थांबा माऊली. नामदेवराव म्हणतात त्याचा भाव बघा ना, आपण थांबू रात्रभर, काय हरकत नाही, हरपाला आम्ही रात्रभर तुझ्या झोपडीमध्ये थांबतो आणि सकाळी जातो. माझ्या घरी संत थांबणार, असा आनंद झाला महाराज. त्या अंतकरणामध्ये आनंद मावेन. हरपाल तारा तारा झोपडी समोर चालू लागला. झोपडी जवळ गेला, पत्नीला आवाज द्याला, अगं बाहेर ये, अगं बाहेर ये, लवकर बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये लवकर. तुला माहिती आहे का आपल्या घरी कोण येत आहे, प्रत्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज येत आहेत. पाण्याचं बकेट घेऊन ये, तांबे घेऊन ये, पाठ घेऊन ये, माऊलीची चरण धुई, पदरानं पूस. बाई तशीच होती. पतनात त्रायते इति पत्नी, आपल्या पतीचं पतन होण्यापासून रक्षण करणारी, धर्माला अनुकूल सुसंस्कारी पत्नी असावी, अशी त्याला पुण्य लागते. तसं आमच्या महाराजाच्या दैवत नाही. आम्ही इकडं माय तुम्ही पाया पडजा मालकाचे असं सांगतो. आमच्या पाया पडत नाही. आमच्या दारात गोसाय आले की त्याच्या पाया पडते, त्याच्या गल्लीला आम्ही गेलो की त्याची बायको आमच्या पाया पडते. लय उलटा कार्यक्रम. उलट आम्ही सप्त्यावर जातो ना भाऊ, 4 दिवस बाहेर गेलो तर 4 दिवसाचे 4 नारळ बरोबर घरी नेऊन दाखवायला लागते. एक नारळ जर कमी पडलं तर मग 1 दिवस कुठं होते. अरे म्हणलं दिलं नाही बापा, नाही नाही जाऊ दे आता, वेळ नसल्यामुळे मी खूप विनोद करत असतो. कुस्तुम समजे पुण्य लागतंय. ती पुण्यवान बाई होती, वारकऱ्याची मुलगी होती, हरपालाची पत्नी. तीन पाण्याचं बकेट आणलं, माऊलीचे चरण धुतले, पादरानं पुसले, बसायला घोंगडी टाकली झोपडीमध्ये. माऊली बसले, नामदेवराय बसले, दोघही पती पत्नी समोरून बसले. सारखे माऊलीच्या चेहऱ्याकडे बघतात. काय तो चेहरा माऊलीचा बघा, आजही फोटोवर बघा काय तेज येते. मुद्रा लावणी खेचरी प्राणयामी पैसला, पैल मेरुच्या शिखरी एक योगी निराकारी देणा. इतकं जळाल्यावानी कोण असं आवाज द्यायला चर. जाऊ द्या उगं भंग होईल. इकडं लक्ष द्या, मी काय सांगू लागलो. सारखं माऊलीच्या चेहऱ्याकडे बघितलं, डोळे भरून बघितलं आणि मग हरपाल पत्नीला म्हणतो, अगं इकडे म्हणे काय दोघं रात्रभर थांबणार आहे, जेवायला करावं लागेल ना, घरात काय आहे की नाही. ती म्हणे आहो तुम्हाला पहिलेच गिरायक हे दोघं सापडली, तुम्ही कोणाला आज लुटूनच नाही आणलं, आता काय करायचं. म्हणे बापरे असं एक काय, तू माऊली बरोबर बोलत बैस, मी आता वाटेवर जातो, एखादा तरी वाट सुरू ना अडवतो, लुटतो, पण माऊलीला उपाशी ठेवणार नाही, नामदेवरायला उपाशी ठेवणार. हा त्याचा भाव होता. खरंच वाटेवर गेला. ही बाई बोलत बसली, कोणाला
माऊलीला काय बोलत असेल तुमच्या आमच्या विचारानं, महाराज तुमचं लग्न झालं का, लेकरं बाळ किती आहेत. एक मलमथरी म्हणी होय रे तुला मायबापा असतील नाही का. मी म्हणलं मग का भाळातून पडलो काय विचारतो. एक म्हातारी म्हणे आणि मग होय रे तुला भविष्य सांगता येतं का भविष्य. मी म्हणलं काय खरं असतं अंधश्रद्धा आहे ती विश्वास ठेव नाही त्याच्यावर भविष्य गिविष्य. मग तू काय का मी महाराज मला बेकार वाटलं ना ते. मी म्हणलं सांगतो जन्मकुंडलीचं पुस्तक आहे का तुमच्याकडं. म्हणे हाय रे आणते बैस आणलं ना ते पुस्तक. मी म्हणलं तुमचं नाव भागूबाई आहे का. बाई हो रे खरंच हे रे तुला तर कळतंय रे. म्हणलं तुमच्या नवऱ्याचं नाव परशुराम. माय हो ना आणि खरंच हे ना. म्हणलं तुम्हाला 3 पोरीनी 1 पोरगा. बाई बारुळे तुला तर कळतंय ना खरंच हे ना कळतंय रे तुला. मला जरा जोर आला. मी म्हणलं हे काहीच नाही तुम्ही काल काय केलं हे बी सांगतो पठ्ठ्या. काय केलं म्हणे काल काय केलं सांग बरं काय केलं. म्हणलं काल तुम्ही 2 किलो साखऱ्या 5 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू आणले का नाही. बाई कोण कोण आला माय हो कोण यार सगळंच कळतंय ना. होय रे तुला कसं कळालं हे सगळंच कसं कळतंय कसं कळालं तुला. मी म्हणलं काय आजी कसं कळालं. हा हे का जन्मकुंडलीचं पुस्तक आहे का हे राशन कार्ड आहे. म्हणलं याच्यावर चट मांडलंय तू नाव काय मालकाचं नाव काय आपत्ती किती तांदूळ किती भेटले साखरे. मग अशी फसवी होती भोंदू लोक फसून जातात आणि हे लोक आमच्या वारकऱ्याला बोलतात. मग कीर्तन एक असं आहे वारकरी संप्रदाय जे असं आहे माझा अंधश्रद्धेतून काढतो महाराज. इथं या नीट ऐका असं ऐका पुन्हा ऐकायचं काम नाही पडलं पाहिजे. फसवी झाली नाही पाहिजे. साधू कोणाला म्हणायचं भक्त कोणाला म्हणायचं संत कोणाला म्हणायचं आणि संन्यासी कोणाला अशी लक्षणं सांगितली. चला जाऊ द्या. आणि मग ही बाई योग्य ते विचारत होती माऊलीला काही विचारत नव्हती. माऊली काही मी उद्धार पावेल काही कृपा करील नारायला सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे. आणि हा वाटेवर गेला. त्या दिवशी त्यानं अंतकरणातून देवाला हाक मारली बर का. म्हणला देवा विठ्ठला माय बाप पांडुरंग देवा माझ्या माऊलीसाठी नामदेवरासाठी एकतरी गिऱ्हाईक पाठवले नाही तर उपाशी जातील. देव म्हणला याडे मी भक्ताच्या मिस कॉलचीच वाट पाहत असतो. खरंच उभा राहायला भक्तासाठी विटीवर वैजयंती माळा तिथे काढून ठेवल्या. सोन्याचे लाकीट प्रदान केले. सोन्याचे छल्ले सोन्याने पिवळा झाला देव. शावकाराचं रूप घेतलं घोड्यावर बसला निघाला भक्तासाठी. घोडा टाकाडक 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 असं असतं ते म्हणून पैसे द्यावं लागते. घोडा दिसला याला म्हणे आलं गिऱ्हाईक आलं दांडग गिऱ्हाईक आलं चांगलं दांडग गिऱ्हाईक आलं. आता माझे माऊलीन नामदेवराय उपाशी जाऊ शकत नाही. जवळ घोडा आला अय थांबला उतारला देवाला सोंग करायचं भक्तासाठी. मग 2 प्रश्न याचे ते ठरलेलेच होते. देवाला म्हणे माळ एक गळ्यात होय रे ये काळ्या ते आडमुठ होतं ना ते. देवानं वैजयंती तिथं विटीवर काढून ठेवली सोन्याचे लाकीट घालून आलता. असा देव आणला महाराज त्यानं म्हणे कडू सोन्याचे लाकीट घालतो माळ घालत नाही कचून आणला चट लुटून घेतलं ते जाऊ दे म्हणे. दुसरा प्रश्न विचारतो माऊलीला ओळखतो का तू माऊलीला. देव म्हणे नाही बाबा नाही. पुन्हा ठोका आणला का नाही पटकन देव पाडा म्हणे माऊलीला ओळखत नाही माळ गाळ्यात नाही निक पुन्हा मागं फिरून पाहू नको नाही तर दगड तोंडावर फेकून आणि देवान गेल्यासारखं केलं बरं का. आला सोनारकडं मोडलं धान्य आणलं स्वयंपाक केला. माऊली जेवू लागली नामदेवराय जेवू लागले. ऐका हरपालाची झोपडी त्या दिवशी लख प्रकाशाने सजली होती का. हरपालाच्या झोपडीमध्ये 2 दिवे लागले होते. एक ज्ञानाचा दिवा आणि एक भक्तीचा दिवा. भक्तीचा दिवा म्हणजे नामदेव महाराज. ज्ञानाचा दिवा म्हणजे माऊली. पडला उजेड सारा या झोपडीत माझ्या हो पडला उजेड सारा या झोपडीत वा क्या वाट संग ठेवायला पुरवतोय. म्हणून ऐका बर का दादा त्याला म्हणे जाय पुन्हा वापस फिरून पाहू नको. देवान गेल्यासारखं केलं. माऊली जेवू लागले स्वयंपाक केला. माऊली जेवू लागले नामदेवराय जेवू लागले. दोघं पती पत्नी बसले. देवाला वाटलं लय दिवस झाले माझ्या माऊलीची भेट नाही नामदेवरायाची भेट नाही एकदा भेटूनच जावं. तसं कसं जावं. आलं ती गिऱ्हाईक वापस झोपडीच्या एका कोपऱ्यात येऊन बसलं बाजूला वळचं लिहिलं. आणि ते कोपऱ्यातच असते. ओळखू येण्यासाठी गुरु करावं लागतो संत संगती. आणि माऊलीनं ओळखलं नामदेवरायानं ओळखलं. हरपालानं पाहिलं बापरे याला जाय म्हणलं ते वापस आलं. वापस काऊन आलं म्हणून राग आला. काठी घेतली देवाच्या डोक्यात घालायची. ज्ञानोबरायन काठी धरली. याचा अर्थ अहंकाराची काठी ज्ञानानं सांभाळावं लागते.
अहंकार झाला आणि तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. परमार्थ अहंकार लीन करण्यासाठी, घालवण्यासाठी. आणि मग नामदेवरायाने हात धरला कोणाचा? देवाचा. म्हणले देवा बस झालं सोन व्हान प्रगट, द्यान त्याला दर्शन. त्याचा भाव बघा ना काय आहे ते, हा व्हा प्रगट, द्या दर्शन त्याला. असं म्हटल्याबरोबर देवान चतुर्भुज रूप त्या ठिकाणी प्रकट केलं. तिकडं तिकडं लख प्रकाश, दाही दिशा सुशोभित झाल्या. महाराज हरपालता असा टक्क पाहत राहिला त्या रूपाकडे. बाप रे बाप. सहस्त्रदीप दीपे कैशी प्रकाशली प्रभा, कैशी प्रकाशली प्रभा. उजळल्या तस दिशा गगना आलिशे शोभा. आरती वाळू माझ्या कृष्ण सभागेया, माझ्या रामा सभागेया. चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहवया, तुझी मूर्ती पाहवया. वाह. डोळे भरून रूप पाहिलं देवाचं कोण? हरपालानं. डोळे भरून पाहिलं देवाकडे पाहिलं, डोळे भरून पाहिलं. तुम्ही माझ्याकडे पहा. हरपालानं देवाकडे डोळे भरून पाहिलं. मग देवाची चरण धरावणं नाही, हरपालान माऊलीचे चरण धरले आणि म्हणला माऊली तुमचे चरण माझ्या झोपडीला लागल्यामुळं सर्व सुखाचा आग्रह असणारा भगवान परमात्मा केवळ आणि केवळ तुमच्या चरणामुळं माझ्या झोपडीकडे वळाला. सर्व सुखे आज येथेची वळली, सर्व सुखे आज येथेची वळली. सर्व सुखे आज येथेची वळली, सर्व सुखे आज येथेची वळली. संतांची देखिली चरणापुरी, संतांची देखिली चरणापुरी. अरे सता चरणाभूत, अरे जी, अरे क्या बात है गजो. तेरे रे पदनी सारे रे रे सारे निज निज सनी जरी जनी दबनी धनी धनी दब मद पदनी दब मद सारे ग ग ग म ग म प प म द द पदनी नि धनी प प द द पदनी नि धनी प प द द पदनी नि धनी सा सा ती देखी. वाव. अरे सदा दे आया
आठवीत मनी सर्व काळ होतो आठवीत सर्व सुखे आजी येथेची वळली संतांची देखिली चरणांबुजे म्हणून संगत संतन की करले संतांच्या चरणाची सेवा करा का आता ऐका आपल्या गावात संत आले ते आपलं भाग्य असतं आपल्या दारात संत आले ते आपलं सौभाग्य असतं आपलं मस्तक संतांच्या चरणाला लागलं ते आपलं महत् भाग्य असतं एवढं कळून जर संत नाही कळाले ते आपलं दुर्भाग्य असतं म्हणून संतांच्या चरणाची सेवा महत्वाची संतांच्या चरणामुळं संतांमुळं संत संगतीमुळं बरं का भगवंताची प्राप्ती होत असती एरवी नाही आणि म्हणून हरपाल म्हणला बरं का सर्व सुखे आजी माऊली तुमच्या चरणामुळं भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली दर्शन झालं हा तुमच्या चरणाचा महिमा आणि सर्व काळ होतो आठवीत म्हणे याच घडीची याच काळाची मी वाट पाहत होतो ती घडी आज आली आज फिटले माझे कोडीन बहुत जन्मांचे साकडे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले लेकुरे देवा पुढे उत्तर महारुद्र